प्रेम आंधळं असतं. ग्रॅज्युएट झालेल्या मुलीने अशा मुलीशी लग्न केलं जो लव्ह मॅरेज. एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एक मुलगी मुलासोबत लग्न करताना दिसते. मुलाच्या आई-वडिलांनी तिच्यासाठी मुलगा निवडला होता. पण प्रेम आंधळं असतं हे वाक्य आतापर्यंत अनेकांनी ऐकलं आहे. प्रेमात पडलेल्या माणसाला चूकही बरोबर वाटतं. बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये असंच एक प्रकरण समोर आलंय. एका ग्रॅज्युएट झालेल्या मुलीने कुटुंबाच्या विरोधात जाऊन 8वी फेल बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं. मुलाच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिल्यानंतर एक व्हिडिओ समोर आला आहे. ह्या व्हिडिओमध्ये ती मुलगी बॉयफ्रेंडसोबत लग्न करताना दिसते. तिने म्हटलं, माझं किडनॅप झालेलं नाही, मी माझ्या मर्जीने लग्न केलं. मुलगी म्हणाली, कुटुंबीय माझ्या मर्जीविरुद्ध दुसरीकडे लग्न लावून देत होते. त्यासाठी माझ्यासाठी जो मुलगा निवडला तो मला पसंत नव्हता. माझं माझ्या प्रियकरावर प्रेम होतं म्हणून मी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रियकरासोबत लग्न केलं. मुलीने वडिलांचे आरोप खोटे ठरवले. युवकाने मुलीला किडनॅप केल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला होता. व्हिडिओच्या माध्यमातून मुलीने पोलिसांना मदत मागितली आहे. हा व्हिडिओ आता व्हायरल होता. व्हायरल व्हिडिओत मुलीच्या डोक्यात सिंदूर भरताना दिसतो. सिंदूर लावत असताना आसपास कोणी दिसत नाही. मुलगा मुलीच्या डोक्यात सिंदूर भरत असताना दुसरा कोणीतरी तेथे व्हिडिओ बनवत होता. व्हिडिओमध्ये लग्न केल्यानंतर मुलगी समोर येऊन बोलली, मी माझ्या मर्जीने कोर्टात लग्न केले, माझ्यावर कोणाचा दबाव नव्हता. युवतीने व्हिडिओमध्ये सांगितलं, माझं अपहरण झालेलं नाही, मी माझ्या मर्जीने घर सोडून आले. माझे कुटुंब माझ्या मर्जीविरोधात दुसरीकडे माझं लग्न ठरवत होते म्हणून मी हे पाऊल उचललं. माझं किडनॅपिंग झालेलं नाही. युवतीने पोलीस प्रशासनाकडे मदत मागितली आहे. माझं वय पूर्ण आहे. मी माझ्या मर्जीने लग्न केले. माझ्या नवऱ्यावर आणि कुटुंबावर जी केस केली ती योग्य नाही. माझे कुटुंबीय मला जीवे मारण्याची धमकी देत आहे असंही तिने म्हटले. जिथे दिसशील तिथे संपून असं ते म्हणताय. मला माझ्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाची मदत हवी आहे असं मुलीने म्हटले आहे.